नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, हा जो आहे आपला संपूर्ण 1.5 एकराचा प्लॉट आहे, जो की सोयाबीन तुरीचा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा कोळपणी घेतली आणि कोळपणी घेताना एक 2-2 दोऱ्या ओढून घेतल्या, म्हणजे इथं थोडीशी माती लागली पाहिजे. तिकडे तुम्ही बघू शकता की आपले डवरे तिथं कोळपणी चालू आहे. आता जर बघितलं तर यामध्ये जेव्हा आपण याची पहिली फवारणी घेतली होती, तर पहिल्या फवारणीचा कॉम्बिनेशनचा सगळा व्हिडिओ आपण इथं टाकलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की कोळपणी किंवा थोडंसं गट दिल्यामुळे ऑटोमॅटिक हे सोयाबीन बेडवर आल्यासारखं आपल्याला इथं दिसत आहे. दुसरी गोष्ट, तूर पिकासाठी सुद्धा याला माती आपली लागून गेली. आता सर्वात महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये आता हे तण राहणं किंवा हे करणं, तर ते मजुराच्या सहाय्यानेच आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे आणि ते आपलं काढणं सुरू आहे. आता जर इथं बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पहिलं आपल्याला याच्यावरती पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होता. आपण अलिका, त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट, त्यासोबत 19-19-19, त्यासोबत टॉनिक जे पूर्वा कंपनीचं आहे, त्या सगळ्या कॉम्बिनेशन घेतलं. त्यामध्ये प्रोफेक्ट सुपरसुद्धा आपण एक 30-40 ml वापरलं. कारण जे आहे गॅस पॉयझन काय करते की त्वरित गॅस पोचवून, म्हणजे गॅस पसरवून कुठल्याही जे अळीचं किंवा किडीचं नियंत्रण करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत, तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं की आता जे आपलं पीक आहे, म्हणजे जे आपलं सोयाबीन आहे, ते साधारणतः आता 29 ते 30 दिवसाचं आपल्याला इथं झालेलं आहे. तूर पीक जे आहे आपलं 2 महिन्याचं झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की जिथं जमीन चांगल्या क्वालिटीची आहे, तिथं चांगल्या पद्धतीने आपलं पीक आहे, म्हणजे इथं एकदम चांगल्या पद्धतीचं आपलं पीक आहे. परंतु जिथं जमीन पांढरी आहे, तर तिथं आपल्याला आपल्या पिकानं ह्या मार खाल्लेला. कारण काय झालं की आजूबाजूला मग जागा जास्त दिसत आहे, पिकाची जी वाढ आहे हे अजून कमी आहे. तर अशा गोष्टी झालेल्या आहे. तर ते आपल्याला जे क्षेत्र आहे, एक 5 ते 10 गुंठे आहे. आता आपण जे नियोजन केलं होतं ते एकदम भारी जमिनीचं आणि मध्यम जमिनीच्या अनुषंगानं केलं होतं. मागच्या वर्षी आपण सोयाबीन तूर पिकाची लागवड केली होती, तूर पीक आधी काढून घेतलं होतं. ते सगळे व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत. आजचा जो व्हिडिओ इथं आपण बनवत आहोत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की हे असं अंतर ठेवून आणि याची जर अजून आपली चांगली जोमदार वाढ झाली, तरच कुठंतरी आपल्याला असं वाटतं की हा प्रयोग आपला सक्सेसफुल ठरेल. नाहीतर ह्याच्यामध्ये काय होतं आहे की जर याची वाढ कमी राहिली, म्हणजे टोंग्यापेक्षा जास्त आपल्याला याची वाढ पाहिजे. जेव्हा टोंग्यापेक्षा जास्त याची वाढ होईल, तेव्हा जे हे अंतर आहे हे एकदम अल्प राहील. दुसरी गोष्ट, तूर पीक एखाद्या महिन्यामध्ये तूर पीक पूर्ण याला ब्रांचिंग होईल, तर इथनं पण 1.5 फूट आणि इथनं पण 1.5 फूट, असं 1.5 ते 2 फूट अंतर ते पूर्ण झाकेल. आणि इकडून जर सोयाबीन पिकाने साधारणतः 1 फूट अंतर जर व्यापलं, तर पूर्ण 2.5 फूट ते कवर करेल, असं एकंदरीत वाटते. आता 30च दिवसाचं पीक आहे, अजून 15 दिवस ते ग्रोथ करते आणि 15 दिवसानंतर याला फुलं लागणं सुरू होतात. तर फुलाच्या स्टेजमध्ये सुद्धा हे ग्रोथ करते. आता तेव्हा जे पारंपरिक पद्धतीने सोयाबीन लागवड केलेली असते, तर त्या पिकामध्ये आपल्याला रिओशील वापरावं लागते की जेणेकरून त्याची वाढ खुंटली पाहिजे. परंतु हे जे लागवड केली आहे, तर हे याची उभी वाढ नाही होणार. कारण तुम्ही बघू शकता की आता इथं बघा, हे सिंगल एक रोपटं आहे, तर याला ब्रांचिंग इथं सुरू झाली. हे सिंगल रोपटं आहे, तर याला ब्रांचिंग सुरू झाली. हे 2 रोपटे आहे, तरी याला ब्रांचिंग 2 ते 3 रोपटे आहे, तरी त्याला ब्रांचिंग सुरू झाली. कारण हे जे अंतर आहे हे एक 9 इंच आहे 2 रोपातील. तर त्या गोष्टी मेंटेन केल्यामुळे तिथं त्याला चांगली ब्रांचिंग होईल आणि चांगली त्याची जोमदार वाढ झाल्यावरही ते ब्रांचिंग असल्यामुळे त्याला साधारणतः 100+ शेंगा प्रत्येक झाडाला आपल्याला पाहायला मिळतील, असा आपला हा मानस आहे. 9 इंचावर 2 ते 3 बिया टोकन ह्या पद्धतीने आपण हे लागवड केलेली आहे. आत्ता जर बघितलं तर पीक एकदम छान दिसते, क्वालिटीबाज दिसते. कारण याचं झालेलं आहे फवारणीमध्ये याचं खत व्यवस्थापनसुद्धा झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तूर पिकालासुद्धा खत व्यवस्थापन झालेलं आहे, फवारणी झालेली आहे. ब्रांचिंगसाठी आपण याच्यामध्ये टॉनिक घेतलेला आहे. त्यानंतर पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी सुद्धा टॉनिक घेतलेला आहे. जो काही रोग आहे, अलिका वापरून तो रोग आपण इथं नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या ठिकाणी मी उभा आहे ते चांगल्या पद्धतीचं क्षेत्र आहे आपलं, आणि तिथं तूर पिकाचीही चांगली वाढ आहे आणि सोयाबीन पिकाचंही एकदम चांगल्या पद्धतीचं हे पीक दिसतं आहे.
तर असा एकंदरीत आपला हा प्रयोग आहे. प्रयोग आपला असा आहे की अत्यल्प खर्च कमी. मग खर्च कमी म्हणजे बियाण्यापासूनच ते आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये खर्च कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट, आत्ता सोयाबीन पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की एकच कोळपणी होते किंवा एकच होते, परंतु इथं जे अंतर कमी आहे तर इथं आपल्याला कोळपणी करता आली नाही, तर याच्यामध्ये तण नियंत्रण आपलं होऊ शकलं नाही. जेव्हा आपण तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी केली तर काय झालं की फवारणी केल्यानंतर लगेचच काही दिवसात पाऊस निघून गेला. मग जसं तण नियंत्रण व्हायला पाहिजे तसं झालं नव्हतं. कारण तुम्हाला दाखवतो की जे काही तण आहे तर ते अशा पद्धतीने पुन्हा याच्यामध्ये राहीलच, आणि जे तण छोटं होतं तर त्याचं व्यवस्थापन झालं. परंतु जर आता हे तण असंच ठेवलं तर काय होईल की याचं तण नियंत्रण पाहिजे असं होणार नाही, आणि मधात याच्यामध्ये मग ते तण राहील. आता हा मधातलं अंतर भरण्यासाठी आपल्याला वेळ लागेल, कारण आपलं जे पीक आहे ते आपण विरळ लावलेलं आहे. पारंपरिकमध्ये काय होते की इथं 10-10, 12-12 बिया असतात, तर त्या एकामेकाच्या याच्यामध्ये वाढ करतात आणि त्याची उभी प्रचंड वाढ होते. आता तेच तुम्हाला दाखवतो की जिथं आपलं जे बी आहे दूर पडलेलं आहे, तर आणि सिंगल जर एखाद्या ठिकाणी रोपटं असलं तर त्याला आजूबाजूला जसं 3-4 रोपटे जर असले तर त्या पद्धतीने त्याला ब्रांचिंग होते. आता इथंच बघा, हे आपलं सिंगल रोपटं आहे, तर याला तुम्ही बघू शकता की इथपासूनच आता ब्रांचिंग व्हायला वाटलं. मग हे काय होईल की इथनं एक साधारणतः 8-9 इंच आणि इथनं पण 8-9 इंच हे कवर करून टाकेल. आता याच्यामध्ये एक बी पाहिजे होती, परंतु ती नसल्यामुळे कदाचित हे जर याची चांगली वाढ झाली तर हे पण याचं अंतर कवर करू शकेल. मग हे 1.5 फूट अंतर होईल. वास्तविक 8 इंच, 9 इंच, 7 इंच आणि जास्तीत जास्त 1 फूट म्हणजे 12 इंच एवढंच अंतर सोयाबीन पीक कवर करते, आणि तो पूर्ण रेशो असते एकंदरीत पिकांचं काय म्हणता येईल, टोकन जेव्हा आपण करतो तर त्या टोकननुसार किती टोकन झालं त्यानुसारच त्याचं एकंदरीत ॲव्हरेज आणि त्या गोष्टी असतात. परंतु त्या गोष्टी न करता आपण काय केलं होतं की आपल्याला जी व्हेरायटी चांगल्या पद्धतीनं फुटवे फुटते ती व्हेरायटी तो वापरली. आता इगलचे JS 335 JS 335 त्याचा सेपरेट आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की जिथं अशा पद्धतीने अंतर होतं, म्हणजे याच्यापासून तर या रोपट्याला प्रचंड 10-12 फुटवे फुटून एकाच झाडाला आपल्याला 150 ते 200 प्लस शेंगा होत्या. नाही तेवढ्या तरी आता प्रत्येक झाडाला आपल्याला नाही म्हटलं तरी 100 प्लस शेंगा असणं किंवा येणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो ॲव्हरेज आहे तो बसेल. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये मागच्या वर्षी 6 ओळी होत्या, तर 6 ओळीत आपल्याला एकरी 6 क्विंटल पारंपरिक पद्धतीने उत्पन्न झालं होतं. यावर्षी याच्यात 4च ओळी आहे, तर आपला असं मानायचं आहे की 4 ते 6 क्विंटल, कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 क्विंटल जरीही आपल्याला याच्यामध्ये उत्पन्न झालं तरीही ते फायदेशीर आहे. कारण जो काही एकंदरीत आपण खर्च वाचवलेला आहे तो 2 क्विंटलचा सरासरीच खर्च वाचवलेला आहे बियाण्यामध्ये आणि एकंदरीत दुसऱ्या गोष्टीत खतांमध्ये किंवा ट्रॅक्टरची जी काही मजुरी आहे त्या गोष्टींमध्ये. मग तूर पिकासाठी मुद्दामून आपण यावर्षी जास्त जागा ठेवली, कारण तूर पिकामध्ये जर तुम्ही आजूबाजूला जास्त जागा ठेवली तर ते पण चांगल्या पद्धतीने फुटवे फोडून जोमदार वाढ करते. आता इकडे तुम्ही बघू शकता की 1.5 फुटावर 2 बिया असं तूर पिकाची आपली लागवड आहे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात का होईना ते सांगत असतो. आपल्या ज्या 2 ओळीतील अंतर आहे तूर पिकातील हे 10.5 फूट आहे. 2 ओळीतील म्हणजे 2 रोपातील अंतर हे 1.5 फूट आहे. टोकनच्या पद्धतीने आपण जी लागवड केलेली आहे सोयाबीनची, तर त्याच्यामध्ये 9 इंचाच्या अंतरावर 2 ते 3 अशा बियाची लागवड केली होती. परंतु जास्तीत जास्त याच्यामध्ये 1 बी, 2 बी, 1 बी, 2 बी अशाच आपल्या उगवून आल्या, तर ती लागवड तशी आहे. तिसरी गोष्ट, ह्या जो एकंदरीत अंतर आहे 3.5 फूट आहे. 3.5 फुटामध्ये लागवड केल्यामुळे ह्याचं जे अंतर उरलं हे 2.25, 2.5 असं अंतर इथलं उरलं. इथलं जे आहे 3, 3.25 उरलं, कारण तूरचं आपलं एकच हे आहे. मग हे ड्रीप आणि हे ड्रीप साधारणतः 2 ड्रिपील अंतर 3.5 फूट आहे. मग इथनं अर्धा फूट इकडे आणि तिथून म्हणजे 3 फूट हे तुम्ही असं अंतर पकडू शकता, इकडून 3 फूट आणि मधात जे आहे ते 2.25 ते 2.5 फूट. आता जर त्याची चांगल्या पद्धतीने, म्हणजे आत्ता 30 दिवसाचं हे पीक आहे, इथून 15 दिवस जर याची चांगल्या पद्धतीने आणि जोमदार वाढ झाली, कारण याला
आपण टॉनिकसुद्धा दिलेलं आहे, खतसुद्धा दिलेलं आहे. आणि इथनं जेव्हा आपल्याला टोकनच्या माध्यमातून खत देणं झालं नाही, तर आपण 20-20 प्लस सल्फर असं ॲड करून आणि त्यामध्ये युरिया असं ॲड करून प्रत्येक तासाने असे इकडून तिकडून आणि इकडून असं आपण याला खत दिलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहे आणि त्याचा जो काही परिणामसुद्धा आपल्याला दिसत, कारण याची फवारणी झाली तर फवारणीनंतर चांगल्या पद्धतीने याला पानं होती. पहिलं सुरुवातीला हे अळ्यांनी किड्यांनी किटकुलांनी खाल्लेली होती, परंतु आत्ता तुम्ही बघू शकता की फ्रेश इथं पानं आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी यावर्षीच्या आपल्या व्यवस्थापनाच्या आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. याच्यामध्ये सांगायचं राहिलं की एकरी फक्त 6 किलो बिया 6 किलो बियाणं इथं लागलेलं आहे. याच्यामध्ये जे वापरलेलं आहे आपण 1 किलो बियाणं वापरलेलं आहे. तर एकदम म्हणजे 3 पट जो खर्च आहे पारंपरिकमध्ये, एकरी 22 किलो ते 30 किलो सोयाबीनचा, तुरीचा 3 किलो कमीत कमी, तर तो आपण 1/3 केलेला आहे. 1/3 करून तूर पिकाचं 1/3 करून आपलं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे. मागच्या वर्षी आपण सांगितलं आहे, कारण ॲव्हरेज जे होतं 4 ते 5 क्विंटल एकरी, तर ते आपलं 7.5 ते 8 क्विंटल एकरी झालेलं आहे. यावर्षी तिप्पट होईल का हे बघायचं आहे. म्हणजे 4-12 किंवा 5-15 तर नाही होणार, पण 4-12, 10 ते 12 हा आपला एकंदरीत मानस आहे की एवढं व्हावं. झालं. याच्यामध्ये आपण ओढी कमी आहे, बियाणं कमी आहे, तर आपला जो ॲव्हरेज आहे तो जरी टिकून राहिला तरी सफिशियंट आहे. कारण याच्यात जर 6 ओळी असत्या तर मग आपण एकरी 10 किंवा 12चं आपण पकडू शकलो असतो, परंतु याच्यात आपलं कमी आहे. त्यामुळे आपला जो ॲव्हरेज यायला पाहिजे तो 4 ते 6 क्विंटल 4 ओळीसाठी एकरी असा आपल्याला आपण पकडलेला आहे. असो, आता पुढं काय काय होतील, सगळ्या गोष्टी होतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकणारसुद्धा आहात. आज आपलं सोयाबीनचं पीक 1 महिन्याचं जेमतेम आणि तूरचं पीक 2 महिने 2-4 दिवस असं आपण व्यवस्थापन आपलं आत्तापर्यंत आहे. खत झालेलं आहे, फवारणी झालेली आहे, कोळपणी झालेली आहे आणि याच्यामध्ये आपलं तण नियंत्रणासाठी मजुराच्या सहाय्याने आपण जे काही मधात तण राहिलेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेत आहे. तर असं हे व्यवस्थापन आहे. तुमचं कसं व्यवस्थापन आहे, तुमच्या काही कमेंट आहे त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. तुमचं व्यवस्थापन कसं आहे, तुम्ही एकंदरीत काय अनुभव घेतलेला आहे, हे व्यवस्थापन तुम्हाला कसं वाटते, ह्या सगळ्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता इथं बघा चांगली जमीन आहे, तर जोमदार अक्षरशः तूर पिकाची चांगली वाढ आहे. आणि जिथं आपलं कुठंतरी काहीतरी जमिनीचा दोष किंवा पाणी धरणे किंवा काही, तिथं मग आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जो अनुभव येतो किंवा फरक पडतो तो पडलेलाच आहे. तर असं आपलं हे पीक आहे. पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. इथं बघा आता तण नियंत्रण आपलं चालू आहे. इकडचं तण नियंत्रण झालं, इथं आपण हे मधातलं मजुराच्या सहाय्याने तण नियंत्रण करत आहोत. ठीक आहे, नवीन व्हिडिओ घेऊन येऊयात. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा.